श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। आज 17 जुलैला आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी। वर्षभरातील 24 एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे। कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते। आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं। महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते। हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। याला देवशयनी एकादशी देखील म्हटलं जातं। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात। या काळात सर्व शुभ कार्य थांबतात। भगवान विष्णू 4 महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात। या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते। या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग, अमृत सिद्ध योग, शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहेत। हे सर्व योग पूजा, शुभ कार्य त्याचबरोबर केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात। या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे। आणि म्हणूनच आपल्याला एक केळं आज इथे ठेवायचं आहे। हे केळं ठेवल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे। आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला देवपूजा करून झाल्यानंतर दिवसभरामध्ये हा उपाय जो आहे तो कधीही करू शकता। जेव्हा आपण देवपूजा करणार ते आवर्जून प्रत्येकाने श्रीहरी विष्णूंच्या चरणावर एक तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं। तुळशीचं पत्र अर्पण करताना तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा ही बोलायची आणि त्यानंतर हे तुळशीचं पत्र अर्पण करायचं। असं म्हटलं जातं हे तुळशीचं पत्र इच्छा बोलून अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते। हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात आणि म्हणूनच आपल्याला केळ्यापासून हा प्रभावी उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपाही होणार आहे। ह्या उपायाकरता आपल्याला 2 पिवळी रंगाची केळी ही घ्यायची आहेत, कारण पिवळी फळं ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत। 2 पिवळी केळी, त्याचबरोबर 1 विड्याचं पान आणि 1 रुपयाचं नाणं, ह्या 3 वस्तू घेऊन आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या श्रीहरी विष्णूंच्या मंदिरामध्ये जायचं। आता श्रीहरी विष्णूंचं मंदिर तुमच्या जवळ नसेल तर तुमच्याकडे विठ्ठल रखुमाईचं मंदिर असेल किंवा लक्ष्मीनारायणचं मंदिर असेल किंवा रामाचं मंदिर असेल किंवा स्वामींचा मठ किंवा केंद्र असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात। मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला विड्याचं पान आणि त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि ते आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं। त्याचबरोबर त्या पानावर आपण जी 2 केळी घेऊन गेलेले आहेत ती सुद्धा ठेवायची आहेत। केळी अर्पण करताना सुद्धा तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा ही बोलायची आहे। त्यानंतर तिथे आपल्याला बसून 1 वेळा लक्ष्मी चालीसाचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा विष्णू चालीसाचं पठण करायचं आणि 1 माळ आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे। ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी फारच लवकर प्रसन्न होतात। ह्या सेवा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मनोभावे आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे।
त्यानंतर जे 2 केळे आपण ठेवले होते श्रीहरी विष्णूंच्या चरणावर, त्याच्यातलं एक केळं आपल्याला उचलायचं. त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं जे विड्यावर ठेवलं होतं ते सुद्धा आपल्याला उचलायचं आणि आपल्या घरी घेऊन यायचं. घरी आल्यानंतर आपल्याला त्या 1 रुपयाच्या नाण्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो तिजोरीमध्ये तिथे आपल्याला ते ठेवायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर जे केळं आपण घरी घेऊन आलेले ते प्रसाद म्हणून फक्त आपल्या घरच्या सदस्यांनीच खायचं आहे. उपाय अतिशय साधा आहे पण खूपच प्रभावी आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते, ज्यामुळे आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहतो आणि आपल्या घरामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. त्याचबरोबर ह्या सेवा केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.